काय झालं होतं नेमकं, काय मंडप काढला असेल बोलतात काय? या ठिकाणी आम्ही नियोजन केलं होतं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने की ज्या ठिकाणी आपण जमणार आहोत त्या ठिकाणी खुर्च्या टाकल्या पाहिजेत, कारण महिला येणार आहेत, महाराष्ट्रातून सर्व पदाधिकारी येणार आहेत, इथं मंडप लावण्याचं पण आमचं नियोजन होतं. त्याप्रमाणे आम्ही ऑर्डर दिलेली होती. या ठिकाणी खुर्च्या आल्यात, इथं पाणी पण मारण्यात आलं, इथं थंडीचं वातावरण तयार व्हावं म्हणून. खुर्च्या आणि मंडपचं काम चालू असताना अचानक लावलेल्या खुर्च्या आणि लावलेल्या मंडपचे सर्व पाईप हे काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. तेव्हा आम्ही विचारलं त्या कामगाराला, तो म्हटलं की आमच्या मालकाला फोन आला आहे, आम्हाला गावात राहायचं आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे काढायला मालकाने सांगितलं आहे. आणि त्यांनी इथून सर्व लावलेल्या खुर्च्या आणि माईक नाही खुर्च्या आणि त्याचप्रमाणे मंडपचे सर्व पाईप काढून घेऊन गेलेले आहेत. परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा कामगार शेतकरी सर्व वर्गासाठी आम्ही पायी चालणारे आहोत, उन्हामध्ये आंदोलन करणारे आहोत. त्यामुळे आम्हाला बुलढाणा शहरामध्ये थंड हवेचं शहर होतं पूर्वी असं म्हणतो, पण आता वातावरण सगळंच तापलेलं आहे. आणि धर्मवीर म्हणणाऱ्या आमदाराच्या गावात आलेल्या पाहुण्यांना सावली होऊ न देणं हे कोणता शिष्टाचार आहे आम्हाला माहिती नाही. सत्ता असताना काय करू शकतात याचं हे उदाहरण दिसतंय. पण शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता पाहत आहे आणि महाराष्ट्र याला उत्तर नक्की देईल. महाराष्ट्रातून सर्व कार्यकर्ते 12 वाजेपर्यंत इथं पोहोचतील, उन्हामध्ये का असेना, परंतु आम्ही शिवरायांचा खरा इतिहास या बुलढाणा शहरवासियांना आम्ही सांगणार आहोत आणि आमदारांना आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही कसे वागा. आम्ही मात्र शिवरायांचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती, फुल्यांच्या द्विशताब्दीचं वर्ष आहे, हा वारसा जपत आणि लाल बावटा हातात घेत आम्ही खरा इतिहास सांगत राहू. तुमचा आरोप कोणावरती? मी सांगितलं ना, आम्हाला कामगारांनी सांगितलं आम्हाला गावात राहायचं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला फोन आलेला आहे. आणि आत्ता कळलं की इथल्या सर्व खुर्च्या ज्या आहेत आणि ज्या आहेत ते सर्व त्यांच्या कार्यालयावरती घेऊन गेलेल्या आहेत आमदाराच्या. त्याच्यामुळे कळालं फोन कोणी केलेला असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.